नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. गेल्या काही दिवसापासून आपण ट्रायंगलच्या प्रॉपर्टींची एक सिरीज सुरू केलेली आहे. अगदी 4-5 प्रॉपर्टी असतील त्यात पहिली प्रॉपर्टी आपण ऑलरेडी संपवली. त्या प्रॉपर्टीमध्ये बघितलं की ट्रायंगलच्या सर्व तीनही अँगल्सचं जर मेजर केलं, एकूण सम केली तर ती एक्झॅक्ट 180 डिग्री भरते. आज आपण त्याच सिरीजमधला सेकंड पार्ट म्हणजे एक नवीन प्रॉपर्टी घेऊन तुमच्या पुढे येत आहोत. आजची प्रॉपर्टी असणार आहे ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत त्यांच्या संदर्भात, म्हणजे इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगलच्या संदर्भातली आजची आपली प्रॉपर्टी असणार आहे. ओके, मग मी जास्तीची वेळ न घालवता आधी तुम्हाला फळ्यावरती प्रॉपर्टी लिहून देतो आणि मग त्या प्रॉपर्टीतला एक एक वर्ड, एक एक टर्म आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. बघा, प्रॉपर्टी नंबर 2 अशी आहे. सांगितल्याप्रमाणे ती एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगलच्या संदर्भात असणार आहे. प्रॉपर्टी काय म्हणते, the measure of exterior angle of triangle, the measure of exterior angle of triangle is equal to sum of its remote interior angles, sum of its remote interior angles. ओके, ही अशी असणार आहे तुमची प्रॉपर्टी नंबर 2. हिला आपण म्हणणार आहे प्रॉपर्टी नंबर 2. आता बरेच जण सांगत असतील की सर काहीच यातलं समजलं नाही. 2 मिनिटं वेळ द्या, सगळं समजेल. बघ, आधी ही प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी आपल्याला काही वर्ड्स, जसं एक्सटेरियर अँगल हा एक वर्ड टफ जातोय, 2 इंटेरियर अँगल ह्या 2 टर्म टफ जात आहेत. मग जर रिमोट इंटेरियर अँगल किंवा एक्सटेरियर अँगल समजून घ्यायचं असेल तर या एका आकृतीचं निरीक्षण करा. 2 मिनिटात तुमच्या दोन्ही टर्म क्लिअर होऊन जातील. या डायग्राम मध्ये बघा, एबीसी नावाचा एक ट्रायंगल आहे. त्याची एक साइड डी या पॉइंट पर्यंत वाढवत गेलेत या पद्धतीने. आता या आकृतीमध्ये अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी हे आतल्या दिशेने तयार झालेले कोन आहेत. म्हणून यांना आपण काय म्हणू, अँगल ए अँड अँगल बी अँड अँगल सी आर इंटेरियर अँगल. बघा आता नीट समजून घ्या, आर इंटेरियर अँगल्स. हे तिन्ही काय आहेत, इंटेरियर, म्हणजे हे ट्रायंगलच्या आतल्या पोर्शन मध्ये तयार झालेले आहेत, म्हणून त्यांना आपण म्हणतो इंटेरियर अँगल. पण जर आपण या अँगलचा विचार केला, या अँगलचा म्हणजे अँगल ए सी डी, अँगल ए सी डी चा या अँगलचा जर विचार केला, ए सी डी चा, तर आपल्या लक्षात येतो की हा अँगल ट्रायंगलच्या बाहेर तयार झालेला आहे. म्हणून या अँगलला म्हणायचं एक्सटेरियर अँगल. या अँगलला काय म्हणायचं, एक्सटेरियर अँगल. एक अजून वेगळी डायग्राम घेतो, त्या डायग्राम नुसार तुम्ही, बरं या 4 डायग्राम आपल्याकडे आहेतच, तिथूनच 1-2 मिनिटात आपण एक्सटेरियर अँगल ओळखू. बघा, या आकृतीमध्ये इथं बाहेरच्या दिशेने तयार झालेला आहे एक सा एक्सटेरियर अँगल. या आकृतीमध्ये पण हा पी क्यू आर नावाचा एक ट्रायंगल आहे, पी क्यू आर नावाचा, आणि त्याच्या बाहेर तयार झालेला आहे एक हा एक्सटेरियर अँगल आहे. इथं पण बघा हा 140 एक्सटेरियर अँगल आहे. इथं पण बघा हा एक्स एक्सटेरियर अँगल आहे. ओके, या पद्धतीने. म्हणजे हे थेरम समजून घेण्याआधी आपल्याला इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगल ओळखता येणं फार गरजेचं आहे. आता बघा, थेरम काय म्हणते, ही आकृती मी परत एकदा काढतो. थेरम काय म्हणते किंवा या प्रॉपर्टीनुसार काय अंदाज निघतो, ए बी सी आणि हा इथं कुठेतरी डी असणार आहे. ओके, या प्रॉपर्टीनुसार काय म्हणायचंय, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल. कोण आहे एक्सटेरियर अँगल, अँगल ए सी डी. दिस इज युअर एक्सटेरियर अँगल. द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. तुम्ही म्हणणार की सर आम्हाला इंटेरियर अँगल तर समजून गेलं, हे 3 इंटेरियर अँगल आहेत हे तर आम्हाला समजून गेलं, पण यातला रिमोट इंटेरियर अँगल कसे ओळखायचे ते एकदम सोपी आयडिया देतो. बघा, एक्सटेरियर अँगल जिथं तयार होतोय ना, एक्सटेरियर अँगलला लागून असलेला जो अँगल असेल तो सोडून द्यायचा, आणि उरलेले 2 जे असतात ना ते त्याचे रिमोट इंटेरियर असतात. मग कोण आहेत ते उरलेले 2, अँगल ए आणि अँगल बी. बघा, रिमोट इंटेरियर अँगल कसे ओळखायचे, रिमोट इंटेरियर की आपला एक्सटेरियर अँगल जिथं तयार होतोय
त्याच्या लगतच असलेला, त्याला ऍडजसंट असलेला अँगल सोडून द्यायचा. तो सोडून जे उरलेले दोन असतील ना ते त्याचे काय असतात, रिमोट इंटेरियर अँगल असतील. आणि थेरम काय म्हणतं की एक्सटेरियर अँगलचं मेजर हे रिमोट इंटेरियर अँगलचे ऍडिशन एवढं भरतं. आता हे थेरम प्रॉपर समजून घेण्यासाठी फळ्यावर मी काही 4 उदाहरणं लिहिलेली आहेत. ते 4ही उदाहरणं जर आपण सोडवून समजून घेतली तर प्रॉपर्टी आपली एकदम अधिक ब्रीफली एक्सप्लेन होऊन जाईल, स्पष्ट होऊन जाईल. बघा बरं, आता इकडे लक्ष द्या. या आकृतीमध्ये तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स हा काय आहे रे, एक्स हा सोप्या भाषेत काय आहे, एक्सटेरियर अँगल. हिअर अँगल सी, किंवा ज्याला आपण म्हणू की हिअर एक्स इज एक्सटेरियर अँगल. एक्स इज एक्सटेरियर अँगल. आणि तो जर एक्सटेरियर आहे तर मी तुम्हाला आयडिया दिली की तो जर एक्सटेरियर आहे ना तर त्याच्या बाजूचा सोडून द्यायचा आणि जे उरलेले दोन असतील ना ते त्याचे काय असतील, रिमोट इंटेरियर अँगल. हिअर एक्स इज एक्सटेरियर अँगल अँड अँगल ए and angle C are its remote interior angles. बघा, पहिल्या आकृतीत काय केलं, फक्त ओळखतोय आपण की एक्सटेरियर अँगल कोणता आहे, त्याचा रिमोट इंटेरियर अँगल कुठला आहे. एक्सच्या सोबत असलेला अँगल सोडून द्यायचा आणि उरलेले दोन त्याचे काय असतील, रिमोट इंटेरियर अँगल. मग बघा रे, एक्सटेरियर अँगल आणि रिमोट इंटेरियर अँगल मध्ये काय रिलेशन आहे, तर आता आपण प्रॉपर्टी बघितली काय, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल is equal to sum of its remote interior angles. म्हणजे एक्सचं माप हे कोणाच्या मापाच्या बेरजे एवढं असणार आहे रे, तर अँगल ए च्या आणि अँगल बी च्या मेजर एवढं असणार आहे. मग एक्स इज इक्वल टू, याला तुम्ही इथे एखादा पॉइंट इन्क्लूड करून याला अँगल ए सी डी पण म्हणू शकतात, नो प्रॉब्लेम. पण मी आता समजण्यासाठी फक्त एक्स ठेवलेला आहे. ओके, एक्स इज इक्वल टू दोघांची बेरीज 70 प्लस 40 दॅट इज 110, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे एक्सटेरियर अँगल हा एक्झॅक्ट त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलचे ऍडिशन एवढा भरतो. झालं. चला या उदाहरणात या. इथं पण आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा आहे. हा बघा, हा इथं एक्स फाइंड आउट करायचा आहे. मग पहिले ओळखायचं, हिअर PRS अँगल PRS इज एक्सटेरियर अँगल. हा कुठला अँगल आहे, एक्सटेरियर अँगल आहे. हा जर एक्सटेरियर आहे मग याला रिमोट इंटेरियर अँगल असतील कोणते, तर एक्सच्या बाजूचा सोडून द्यायचा आणि उरलेले जे दोन असतील ते त्याचे काय असतील, रिमोट इंटेरियर अँगल. मग जर PRS हा एक्सटेरियर अँगल आहे तर हिअर अँगल PRS इज एक्सटेरियर अँगल अँड अँगल P and angle Q are its remote interior angle. ओके, आणि आपल्याला थिअरम माहिती आहे. मी आता परत काय थिअरम लिहित नाही. ओके, बरं या एवढ्या उदाहरणाला लिहून देतो, नेक्स्ट टाइम थिअरम लिहिणार नाही. द measure of exterior angle is equal to sum of its remote interior angles. ओके, मग कोणाची बेरीज कोणाच्या बेरजे, कोणाचं माप कोणाच्या बेरजे एवढं भरेल, तर अँगल PRS चं माप त्याचा रिमोट इंटेरियर अँगलच्या एवढं भरणार आहे. मग PRS चं माप काढायचंय तर अँगल P आहे 30 डिग्री प्लस अँगल Q आहे 40 डिग्री. दॅट्स वाय द टोटल मेजर इज अँगल 70 डिग्री. मग अँगल PRS म्हणजे एक्स चं माप किती असेल रे, 70 डिग्री. ओके, या पद्धतीने. आता इकडे या. इथं बघा काय करतो मी, दोन प्रॉपर्टींचं ऍडिशन करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला काय काढायला लावलंय, एक्सचं आणि वायचं माप काढायला लावले. या थेरम मध्ये एक्सचं आणि वायचं माप काढायला लावले. आणि हे ओळखा की अँगल 140 डिग्री इज एक्सटेरियर अँगल. ओके,
बाहेरच्या दिशेने तयार झालेला अँगल आहे. आणि एक्स आणि वाय हे इंटेरियर अँगल आहेत. एक्स आणि वाय हे इंटेरियर अँगल आहेत आणि सोप्या भाषेत ते या अँगलचेच रिमोट इंटेरियर अँगल आहेत. म्हणजे इथं काय केलंय, उदाहरण उलट विचारलंय. आतापर्यंत काय होतं, रिमोट इंटेरियर अँगल दिलेले असायचे, आपण एक्सटेरियर अँगल काढत होते. या थेरम मध्ये आपल्याला एक्सटेरियर अँगल ऑलरेडी दिलेला आहे, काढायचे रिमोट इंटेरियर अँगल्स. एकदम सोपं आहे बघा, एका मिनिटात उत्तर येईल एकदम जागच्या जागी. फक्त तुम्ही एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल ओळखायला शिका. हा 140 वाला कुठला अँगल आहे, हा आहे तुमचा एक्सटेरियर अँगल. हा कुठला अँगल आहे, एक्सटेरियर. आणि हे एक्स आणि वाय हे त्याचे काय झाले, रिमोट इंटेरियर अँगल. हे काय त्याचे रिमोट इंटेरियर अँगल. आता बघा, एक जॉमेट्रीची एक बेसिक कन्सेप्ट आहे जी आधी आपल्या व्हिडिओमध्ये झालेली आहे, की या लाईनच्या इकडे तयार झालेला अँगल आणि तिकडे तयार झालेला अँगल. म्हणजे फक्त एवढ्या तुकड्याबद्दल विचार करा. हा फक्त एवढं तुकडं मी जिथं डार्क करतोय, फक्त तेवढ्या तुकड्याबद्दल विचार करा. हे एवढं तुकडं, या तुकड्याला मी थोडंसं बाहेर काढतो आणि तुम्हाला समजवण्यासाठी असं काढून देतो. झालं काय बाळांनो, झालं काय की इथं दोन अँगल तयार झालेले आहेत, एक इकडं आणि एक इकडं. आणि आपल्याला माहिती आहे की या दोन्ही अँगलचं मेजर किती भरेल, 180 डिग्री. दोन्ही अँगलचं मेजर किती भरेल, 180 डिग्री. मग हा जर 100 आहे, तर हा किती असणार आहे, 80 डिग्री. 100 हा, तर मग हा उरलेला किती असणार आहे, 80 डिग्री. ओके, या पद्धतीने एक माप निघू शकतं. आणि याचं माप जर 80 निघून आलं तर याचं काढणं एकदम सोपं होऊन जाईल. कसं बघा, हा मी इकडे लिहितो की अँगल y and angle 100 degree, okay, angle y and angle 100 degree are linear angles. किंवा सोप्या भाषेत त्यांना आपण कोणते अँगल म्हणू शकतो, सप्लिमेंटरी अँगल्स. हे दोघे एकमेकांचे काय आहेत, सप्लिमेंटरी अँगल्स. आणि सप्लिमेंटरी अँगलची ऍडिशन किती भरते रे, अँगल y प्लस अँगल 100 इक्वल टू 180 डिग्री. ओके, मग अँगल वायचं माप काढायचंय, 100 ला इकडे पाठवून द्या, 180 मधनं 100 मायनस होईल, 100 मायनस होईल. अँगल वाय इज इक्वल टू हे आले तुमचे 80 डिग्री. हे आले 80 डिग्री. म्हणजे आता मला अँगल वाय भेटून गेला 80 डिग्री. आता आपल्याला माहिती आहे की या दोघांचं मेजर याचा एवढं भरतो, दोघांचं मेजर एक्सटेरियर अँगल एवढं भरणार आहे. मग 140 डिग्री, 140 डिग्रीचं माप कोणाच्या बेरीज एवढं भरेल, तर अँगल 80 डिग्रीच्या प्लस कोणाच्या, एक्सच्या. ओके, कारण काय की एक्सटेरियर अँगलचं माप हे त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल एवढं भरतं. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे 140. हा 80 ला इकडे मायनस करायला पाठवून द्या. ओके, 80 ला इकडे मायनस करायला पाठवून द्या. हे किती झाले तुमचे 60 डिग्री. हे किती झाले 60. आलं का बघा बरं. मग आता 80 प्लस 60, 80 प्लस 60 झाले 140. दॅट इज करेक्ट. ओके, इतकं सोपं आहे. बघा काय केलं मी, आधी आपल्याला लिनियर अँगलची एक पेअर दिलेली होती. तर जर 100 डिग्रीचा अँगल असेल तर हा ऑब्विसली 80 डिग्रीचा होऊन जाईल. ओके, हा 80 डिग्रीचा झाला की हा आहे रिमोट इंटेरियर अँगल. दोन रिमोट इंटेरियर अँगलची बेरीज त्याचा एक्सटेरियर अँगल एवढी भरते. एक्सटेरियर अँगल जर 140 आणि त्यापैकी एक अँगल आपल्याला माहिती 80 डिग्री, तर ऑब्विसली दुसरा किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. चला लास्ट एक्झाम्पल कडे जाऊ. इथे मी बघा, हा एक्सटेरियर अँगल आहे, हा एक्सटेरियर अँगल आहे. आता हा अँगल दिलेला आहे आपल्याला 40 डिग्री. हा नाही बी दिला असता तरी चाललं असतं, त्याचा एवढा उपयोग नाही. का, कारण तो याच्याशी संबंधित नाहीये, तो फक्त इंटेरियर अँगल आहे. आपल्याला थेरम नुसार रिमोट इंटेरियर अँगल पाहिजे. मग बघा, अँगल एक्स हा एक्सटेरियर अँगल आहे आणि बी आणि वाय हे त्याचे काय आहेत रे, इंटेरियर अँगल्स आहेत. हे काय आहेत, इंटेरियर अँगल्स. परत जर तुम्ही म्हणणार की सर या बी आणि वाय पैकी जर आम्हाला एखादं माप भेटून गेलं, बी आणि वाय पैकी जर आम्हाला एखादं माप भेटून गेलं तर आम्हाला ही उरलेली मापं काढायला सोपं जाईल. तर एकदम सरळ सरळ मापं भेटतायत बघा बाळांनो तुम्हाला. जर हा 70 डिग्री आहे ना, हा 70 डिग्री, तर हा एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट अँगल आहे, हा पण 70 डिग्री बनेल. झालं. आता हा अँगल 40 आहे, तर बाहेरचा अँगल किती असेल, परत हे झाले लिनियर अँगल. हा जर 40 डिग्री तर हा असणार आहे तुमचा 140. एक्सटेरियर अँगल जर 140 भेटून गेलाय, मग बघा परत तेच थेरम की एक्सटेरियर अँगल आहे 140 आणि त्याचे रिमोट इंटेरियर अँगल आहेत 70 प्लस वाय, 70 प्लस वाय. मग बोला y ची व्हॅल्यू काढायची आहे 140. हा 70 इकडे येईल, मायनस होऊन जाईल. y इज इक्वल टू 1
70. y इज इक्वल टू 70. आलं का बघा मग 70 आणि 70 140 या पद्धतीने. माझा उद्देश ही चारही उदाहरणं घेण्याचा फक्त हाच होता की तुम्ही प्रॉपर्टी नंबर 2 जी आहे की द मेजर्स ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल, या प्रॉपर्टीचे यूज करता यायला हवेत. फिगर बघून, आकृती बघून तुम्हाला कळायला हवं की रिमोट इंटेरियर अँगलचं, एक्सटेरियर अँगलचं थेरम कुठं वापरायचं. आशा करतो की चारही उदाहरणं व्यवस्थित समजलेली असतील. काही अडचण असली की तुम्ही नवीन विचारू शकता.